नमस्कार, अपर्णास क्लासरूम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपर्णा धकाते आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण पायाभूत चाचणीचे गुण स्विफ्टचॅट या ॲपवर कसे भरायचे ते बघूया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विफ्टचॅट हे ॲप कसे डाउनलोड करायचे ते बघितले। ते डाउनलोड केलेले ॲप आपल्याला ओपन करायचे आहे। या प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये आपल्याला QR कोड सर्च करायचा आहे। हा अशा प्रकारचा QR कोड आपल्याला दिसणार आहे। तो सर्च केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ लागला। सर्च केल्यानंतर आपल्याला पॅट महाराष्ट्र असे दिसत आहे। लेट्स गोवर क्लिक केल्यानंतर हाय हा मेसेज पाठवायचा आहे। त्यानंतर या प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे। तेथे आपल्याला आपली भाषा निवडायची आहे। भाषा निवडल्यानंतर नेक्स्ट किंवा पुढील असे आपल्याला बटन क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला शाळेचा UDIS कोड आपल्याला टाकायचा आहे। शाळेचा UDIS कोड इथे आपण टाकत आहे। शाळेचा UDIS कोड टाकून झाल्यानंतर तो एरो आपल्याला क्लिक करायचा आहे। आपल्याला आपल्या शाळेचे नाव दिसेल, ते बरोबर असेल तर यस करा। त्यानंतर आपला शालार्थ ID आपल्याला तिथे टाकायचा आहे। ज्या शिक्षकाचा शालार्थ ID तिथे असेल त्याची आपल्याला शालार्थ ID टाकल्यानंतर नाव दिसणार आहे। चला तर शालार्थ ID आपण इथे टाकून घेऊया। या प्रकारे आपल्याला शालार्थ ID आपला या ॲपमध्ये टाकायचा आहे। आणि त्यानंतर शालार्थ ID टाकून झाल्यानंतर हा एरो आपल्याला क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ज्यांची आपण जो शालार्थ ID टाकला त्या शिक्षकाचे नाव दिसणार आहे। ते जर बरोबर असेल तर होय यावर क्लिक करायचं आणि मग आपले नाव दिसणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो आपल्याला भरायचा आहे। विद्यार्थ्याची कामगिरी नोंद करा। तर ही नोंद करताना मग इयत्ता आपल्याला निवडायची आहे। इयत्ता निवडल्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्समध्ये ज्या विषयाचे मार्क भरायचे आहे तो विषय आपण इथे निवडणार आहे। तर आपण आता सर्वप्रथम जो विषय निवडायचा आहे तो विषय निवडला। त्यानंतर ज्या वर्गाचा आपण विषयाचे मार्क भरत आहे त्या वर्गाची यादी आपल्याला दिसेल। मग ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहे त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करायचं। तो उपस्थित होता अनुपस्थित होता ते लिहायचं आणि प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला आता इथे मार्क भरायचे। जसं इथे क्वेश्चन नंबर 1 आलेला आहे, त्याला त्या प्रश्नामध्ये किती मार्क होते ते आपल्याला भरायचं। जसं 2 होते, 2 वर क्लिक केले। क्वेश्चन नंबर 2 मध्ये या विद्यार्थ्याला किती मार्क आहे ते बघूया। त्याच्यावर आपण क्लिक करायचं 3। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्याला किती मार्क होते 4 मार्क्स। मग क्वेश्चन नंबर 4 6 या प्रकारे प्रत्येक क्वेश्चनचे आपल्याला मार्क तिथे भरत जायचे आहे। आता सुरू आहे आपला प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 मध्ये त्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क होते ते नोंदवायचे आहे। 6 मार्क्स आपण इथे नोंदवलेले आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2, मग क्वेश्चन नंबर 7 4, क्वेश्चन नंबर 8 आलेला आहे। एका पाठोपाठ लगेच प्रश्न येत जातात। क्वेश्चन नंबर 8 मध्ये 3 मार्क्स आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 मध्ये 2, क्वेश्चन नंबर 10 अशा प्रकारे पूर्ण मार्क्स भरल्यानंतर आपल्याला जर दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे असेल तर मग परत तुमच्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा हे क्लिक करायचं आहे। परत आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी दिसेल। दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आत्ता मार्क्स भरले त्याचप्रमाणे आपल्याला परत दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क आपल्याला भरायचे आहे उपस्थितपासून। आणि अशा प्रकारचे त्याचे परत क्वेश्चन आपल्याला एक एक दिसणार आहे। या प्रकारे आपण त्याचे मार्क्स भरणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला आपल्या त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स भरून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा दुसरा विषय सुरू करायचा तेव्हा काय करायचे ते आपण बघूया। याप्रमाणे आपण इथे क्वेश्चन नंबर 6 7 असे पूर्ण मार्क्स या विद्यार्थ्याचे आपण भरून घेणार आहे। याच प्रकारे त्या विद्यार्थ्याचे पूर्ण मार्क आपल्याला प्रश्नवाईज भरायचे आहे। आणि प्रश्नवाईज पूर्ण मार्क्स यांचे भरून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला पूर्ण मार्क भरल्यावर अशी स्क्रीन दिसेल आणि मग शेवटी आपल्याला खाली होम मेनू दिसत आहे ते क्लिक करा। होम मेनूवर आपल्याला तिथून जायचे आहे।
होम मेनूवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची स्क्रीन दिसत आहे. तिथे आपल्याला होय म्हणून सांगायचे आहे आणि होय म्हणून सांगितल्यानंतर परत आपल्याला जी प्रोसिजर केली ती करायची आहे, पुढे चालू ठेवायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची कामगिरी नोंदवा हे बघायचं आहे. तिथे घेतल्यानंतर परत आपल्याला एका विषयाचे मार्क्स भरल्यानंतर दुसरा विषय सिलेक्ट करायचा आहे. दुसऱ्या विषयाचे मार्क आपल्याला त्याचप्रमाणे भरत जायचे आहे. विषय निवडल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची कामगिरी नोंद ठेवा किंवा सिलेक्ट रिस्पॉन्स म्हणून येते, ते आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत सिलेक्ट रिस्पॉन्स, आपल्याला ज्या वर्गाचे मार्क भरायचे आहे तो वर्ग इथे निवडायचा आहे. वर्ग निवडल्यानंतर आता आपल्याला इथे दुसरा विषय सिलेक्ट करायचा आहे. जसं आपण मराठीचा भरला असेल तर आता आपण मॅथ्सचे मार्क भरू शकतो. त्यानंतर ज्या वर्गाचे मार्क्स भरायचे आहे त्याची यादी परत आपल्यासमोर येईल. त्यामधील आपल्याला विद्यार्थी निवडायचा आहे. त्या विद्यार्थ्याच्या नावाला क्लिक केल्यानंतर उपस्थित अनुपस्थित आपल्याला सांगायचं आहे आणि मग त्याचा प्रश्नवाईज आपल्याला रिस्पॉन्स तिथे सबमिट करायचा आहे. त्यासाठी सिलेक्ट रिस्पॉन्स आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यांचे मार्क भरत जायचे आहे. क्वेश्चन 1ला 7, क्वेश्चन 2 या प्रश्नाला किती मार्क्स भरले ते आपल्याला आता नोंदवायचे आहे. तर त्या प्रश्नाला आपल्याला विद्यार्थ्याला मिळालेले मार्क आपण नोंदवलेले आहे 9. त्यानंतर प्रश्न 3मध्ये त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले ते बघूया. 3 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 त्यामध्ये सुद्धा 3 मार्क्स. मग प्रश्न 5वा त्यामध्ये 2 मार्क्स. प्रश्न 6वा त्यामध्ये या विद्यार्थ्याला मिळालेले आहे ते मार्क्स आपण जे मिळाले ते आपण इथे नोंदवणार आहे. त्यामध्ये त्याला 1 मार्क्स मिळालेला आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याने जर त्या प्रश्नाचा म्हणजे सोडवलाच नसेल तर प्रश्नाचे मार्क न टाकता तिथे नॉट अटेम्प्ट म्हणून आपल्याला भरायचं आहे. आणि मग येत आहे ओरल आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स आपल्याला इथे भरायचे आहे. त्या विद्यार्थ्याला 10 पैकी किती गुण होते ते आपण इथे पाहूया आणि ते तसे सबमिट करू. तर या विद्यार्थ्याला 9 मार्क्स होते. पूर्ण झाल्यानंतर या प्रकारे त्याचं मार्क्स भरून झाले म्हणून आपल्याला दाखवण्यात येईल. आणि मग यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायचे असेल तर परत आपल्यासमोर ती यादी येईल. ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची त्याचे नाव क्लिक करायचे, प्रेझेंट लिहायचं आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायला सुरू करायचं. अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याचे परत आपण मार्क्स भरू शकतो पूर्ण विषयाचे. आणि यानंतर तिसरा विषय भरायचा असेल तर याच प्रकारे पूर्ण प्रोसिजर होम मेनूमधून जाऊन आपल्याला करायची आहे. या प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे प्रश्नानुसार मार्क्स भरू शकतो. अशा प्रकारे आपल्याला पायाभूत चाचणीचे मार्क्स स्विफ्ट चार्टवर नोंदवायचे आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे मार्क्स कसे नोंदवायचे ते मी या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.